बिंडोक लोक शंकराचार्यांचं योगदान विचारतायत। भाजपमध्ये भ्रष्टाचारांना मान, मात्र शंकराचार्यांचा अपमान। उद्धव ठाकरेंची राणे आणि भाजपवर टीका। भाजप म्हणजे भेकड जनता पार्टी, भाजपसारखे भेकड हिंदुत्ववादी देशात नाहीत। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। महाराष्ट्रात मोदींच्या वाऱ्या वाढल्यात। महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवेल, ठाकरेंचा मोदींवर निशाणा। प्रभू श्रीराम एकवचनी, मोदींसारखे ढोंगी नव्हते। देशात 80 कोटी जनता उपाशी असताना मोदींचा 11 दिवसांचा उपवास। संजय राऊतांची मोदींवर जोरदार टीका। बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार। 100व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न जाहीर। महाराष्ट्रातही उत्तर प्रदेश पॅटर्न। मीरा रोड परिसरामध्ये अवैध बांधकामांवर पालिकेची कारवाई। खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात। शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध होणारच। नाशिकच्या मेळाव्यात ठाकरेंचा हल्लाबोल। तर राम कोण रावण कोण हे सर्वांना ठाऊक असल्याचं शिंदेंचं प्रत्युत्तर। मोदींची तुलना शिवरायांसोबत होऊच शकत नाही। गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार। काहींकडून वारंवार इतिहास बदलण्याचा प्रयत्न केल्याची पटोलेंची टीका। 3 दिवसांच्या उपवासानंतर शिवराय संन्यास घेण्याच्या विचारात होते। अयोध्येत गोविंदगिरींचं दुसरं विधान वादात। सहकाऱ्यांच्या समजुतीनंतर शिवरायांनी संन्यास घेण्याचा निर्णय बदलल्याचाही दावा। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार। मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। पुण्याच्या रांजणगावात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत। तर मराठा समाजासाठी गोळ्या झेलायला तयार। मात्र तसा प्रयोग झाल्यास सरकारचा विषय कायमचा संपला। जरांगे पाटलांचा थेट इशारा। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारकडून मान्य। 54 लाखांपैकी 39 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। आमदार बच्चू कडू यांची माहिती। मुंबईत मराठ्यांना डिवचलं तर राज्यभरातील सर्व मराठे रस्त्यावर उतरणार। परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नका, मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर सरन्यायाधीशांसमोर सुनावणी होणार। उद्या सुनावणी होणार। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। निवडणूक आयोगाचं पत्र व्हायरल पत्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखेचा उल्लेख। प्रशासनाच्या तयारीसाठी 16 एप्रिल तारीख। निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये राम भक्तांची अलोट गर्दी। दिवसभरामध्ये 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। सुरक्षेसाठी 8000 पोलीस तैनात। योगी आदित्यनाथ यांच्याकडून हेलिकॉप्टरनं अयोध्येत पाहणी। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकरांवर 14 फेब्रुवारीपर्यंत सक्तीची कारवाई नको। हायकोर्टाच्या ईडीला सूचना। तर रवींद्र वायकर आणि ईडीकडे वेळ वाढवून मागितल्याची माहिती।